तुम्हाला तर माहीतच आहे, प्रत्येक वर्षाला मी शेतात घेवडा लावतो. ह्या वर्षी पण लावलाय. हे फुलं आल्यात, हे शेंगा आल्यात. एक तोडा झालाय आता आणि ह्याला शेंगा आल्यात. ह्या वर्षीच्या बिया ठेवायच्या राखत घालून, चांगलं वाळवून धुवून राखत घालून ठेवायचं आणि पुढच्या वर्षी आणि लावायचं. म्हणजे आणि शेंगा घेवडा चांगला येतो. दरवर्षी आम्ही बी धरतो का नाही, त्याला भरपूर उत्पन्न आहे. म्हणजे भरपूर शेंगा जास्त लागतात त्याला. शेंगा पण एकदम हिरव्यागार चवळीच्या शेंगवानी लांब सडक असते. हे बघा शेंगा कशा हिरव्यागार आहेत त्या, नाही त्या का? ह्या शेंगा ताज्या ताज्या तोडल्यात का नाही, ह्याचं चटपटीत सुकी शेंग करणार आहे. बारीक असं मोडून तव्यात भाजून. पातळ करण्यापेक्षा का नाही सुकी अशी झणझणी शेंग केली का नाही चवीला चांगली लागते. 1 महिन्यापूर्वी तुम्हाला शेंगदाणं टोकताना दाखवलं होतं. आता ह्या शेंगा आल्यात बघा, त्या खाली ऊस आहे शरीर आणि भुंड्यावर शेंगा केल्या. शेंगासनी बारीक शेंगा सुटल्यात खाली. आरा म्हणून त्याला शेंगा असते त्या. आता 2 महिन्यात ही शेंगा काढायला येतात बघा. खायला येतात आणि खायला आले म्हटलं की काढायच्या. आता शेतातल्या शेंगा तोडून घेतल्यात. ह्याची पटकन ताज्या ताज्या शेंगाची भाजी करायची म्हणजे चवीला चांगली लागते. शेंगा व्यवस्थित निवडून घ्यायच्या, नाहीतर काय होतं एखाद्या आत आळी असते म्हणून याला पहिला निवडून मग करायच्या. अशा व्यवस्थित शेंगा निवडून घ्यायच्या. लय मोठं पण निवडायच्या नाही. घेवड्याची शेंग करताना टोमॅटो कांदा घातला की चवीला चांगलं लागतंय. असं चटपटीत शेंग करायची सुकी. घेवड्याची भाजी करायच्या अगोदर शेंग चाट तव्यातनं ती कढईत भाजून घ्यायची. मग कुठली पण शेंग असू द्या, आपण बघा गवारीची शेंग करताना भाजून घेऊन मगच करतोय का नाही, अशी शेंग कुठली पण शेंग भाजून घेतली की नाही त्याचा तुरटपणा निघून जातो, शेंग चवीला चांगली लागते. ही शेंग मी निवडायच्या अगोदर धुवून घेतली होती आणि मगच निवडल्या. आता भाजून घेऊ. शेंग व्यवस्थित भाजल्या, आता काढून घेऊया. घेवड्याची शेंग भाजली की पटकन फोडणीला टाकायची, नाहीतर ठेवलं का नाही अशी शेंग चांबट होत्या, मग त्याची भाजी चांगली लागत नाही. आता 1 पळी तेल ओतल्या, 1 चमचा मोहरी टाक, चमचा जिरा, 1 कांदा चिरलाय मोठा हे टाक. कांदा चांगला तेलात भाजलाय, 1 टोमॅटो चिरले हे ह्यात टाक. चमचा हळद टाका. हे आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 1 पळी टाक. थोडेसे आणि जा. आता ही भाजलेली शेंग हे यात घालायची. शेंग टाकली की चांगलं असं तेलात जरा हलवून घ्यायचं. लगेच पाणी ओतायचं आणि पाणी ओतताना पण गरम ओतायचं, थंड पाणी ओतायचं. हे भाजून मी शेंगदाण्याचं कूट केलंय, ही भाजी मिळून यायला घालायचं 1 पळी. जर जास्त पाहिजे असलं तर जरा जास्त घाल. आता चवीनुसार मीठ टाका. त्याच्यात कोमट नाही तर गरम पाणी ओतायचं. सुके पाहिजे असली तर थोडंसं पाणी घाला, कारण हे कवळी शेंग आहे, भाजतानाच निम्मी शिजल्यावानी होत्या. आणि पातळ पाहिजे असले तर जरा जास्त घालायचं. कोथिंबीर टाकायची, जरा जास्त कोथिंबीर टाकायची. आता सगळं व्यवस्थित हलवायचं आणि झाकून ठेवायचं. त्या भाजीला शिजायला लय वेळ लागत नाही, 1-10 मिनिटात ही भाजी शिजते. घेवड्या शेंगा कवळ्या तर अशा मोडून आपल्याला सुकी किंवा रबरबीत भाजी करायच्या. आणि ह्या शेंगा जून झाल्या की त्याचं बी काढायचं, ते पण तव्यात भाजायचं आणि त्याची पण भाजी चांगली होत्या. जून असं बी तयार झाले. जरा जास्त कांदा टोमॅटो घालायचे, त्याची पण उसळ चांगली लागते. शेंग आता शिजत आल्या बघा, 1-5 मिनिटात शेंग शिजते.
ह्याला काय लय वेळ लागत. व्यवस्थित आता ही घेवड्याची भाजी शिजल्या बघा. असं मला जरा सुक्की पाहिजे म्हणून मी सुक्की केली. आषाढ श्रावण महिन्यातच अशा घेवड्याच्या म्हणा कुठल्या पण शेंगासनी चव असत्या. बाकीच्या वेळेला 12 महिने ह्या भाज्या मिळतात पण चवीला चांगलं लागत नाही. श्रावण महिन्यातच बघा काळा घेवडा कसा येतोय, किती चवीला लागत्या. शिपूची भाजी तशी ही घेवडा फक्त आषाढ श्रावण महिन्यातच चवीला चांगला. त्यामुळे आता बाजारात विकायला आल्यालाच असलंय. मिळाला तर का नाही असं चटपटीत भाजी करून खावा. बघा किती चवीला चांगलं लागतं. आमचं शेत हवेकडलाच आहे आणि सगळं जेसीपीनं खड्डं काढल्यात आणि एक नारळाचं एक आंब्याचं अशी झाडं लावल्यात ह्या साईडनी. असं खड्डं काढून ह्याच्यात झाडं ठेवतात. असे खड्ड्यात पहिला झाडं ठेवायची. शेतात कशी चारी बाजूला झाडं असली की गारवा असतो म्हणून सगळ्या शेताच्या भोवतणी झाडं लावून घ्यायला लागतात. इकडं एक शेत आहे त्या बांधाला पण आंब्याची झाडं आहेत, नारळाची पण आहेत. तर इथं आता एक नवीन शेत आम्ही घेतलेलं आहे हवेकडेला, तिथं ही झाडं लावायची चालू आहे. पिशवी झाडाला एक पिशवी असत्या रोप तयार केल्यावर, ही आता पिशवी प्लॅस्टिकची काढायची. अशी पिशवी काढायची बघा, म्हणजे सगळ्या मुळ्या घुसतात. काढा पिशवी. काढायला लावली. हा काढा. व्यवस्थित काढतो. नारळ जास्त का लावलाय? आपल्या मसाल्यासाठी खोबरं लागते म्हणून जास्त नारळाची झाडं लावली. खपलीचं शेत रिकामं झालंय, आता पावसाळा चालू होईल म्हणून शेतात जरा कडनी झाडं लावायचं चालू आहे आता. म्हणून ही झाडं सगळी घेऊन आलो. चिक्कूचे आहेत, संत्रीचे आहेत, काय रेड जामुनचे आहेत, फणस आहे, आंबा आहे, नारळ, अशी सगळ्या फळांची झाडं लावा लागली शेतात कडं. हे जांभळाचं झाड आणलंय.